लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 29 नोव्हेंबरच्या भागामध्ये संगीताकडे पास नसल्यामुळे सिक्युरिटी गार्ड तिला अडवतात। मग संगीता खूप मोठा ड्रामा क्रिएट करते आणि इथले साहेब माझ्या ओळखीचे आहेत, एक फोन केला तर तुमच्या नोकऱ्या जातील असं सांगते। काजू म्हणते आई काय झालं? संगीता म्हणते अगं मी पास विसरले। काजू म्हणते मग आता आपल्याला इथे नाही थांबता येणार। तितक्यात नैना येते आणि काय झालं याच्यावरती घडलेला सगळा प्रकार नैनाला कळतो आणि ती म्हणते मग आपल्याला कोण आतमध्ये एंट्री देईल? आता माझं सगळं स्वप्न संपलं आहे। यावरती संगीता म्हणते काळजी करू नकोस, स्वप्न संपलं कसं? मी त्यांना बरोबर सांगते की कशा पद्धतीने आपण आज जायचं, तू चल माझ्यासोबत। नैना सांगत असते हे बघ तू काहीतरी उगाच चुकीचं करू नकोस। संगीता म्हणते चुकीचं वगैरे काही नाही, मी तुला सांगते ना काय करायचं, चल चल थांब असं म्हणत संगीता सांगते चला चला बाजूला व्हा, पास आहे आमचा पास आहे, आम्हाला स्वतः साहेबांनी बोलवलेलं आहे त्यामुळे आम्ही इकडे आज जाणारच। मग मात्र सिक्युरिटी गार्ड चिडतात आणि बाई उगाचच इथे तमाशा करू नका, आत्ताच्या आत्ता निघा, आमच्या साहेबांना कळलं तर खूप मोठा गोंधळ होईल असं म्हणत संगीताला धक्का देतात। त्यावरती आता मात्र संगीता म्हणते काय करायचं, काहीही कळलं तरी मला आज जायचं आहे कारण माझ्या नैनीचं लग्न मला जमवायचंच आहे। आणि पुन्हा सिक्युरिटी गार्डने धक्का दिल्यावरती तिकडे कला येते आणि आता संगीताला सावरते। संगीता म्हणते हे बघा पास घेऊन माझी लेक आले, 3 पास आहेत आमच्याकडे, आत्ताच्या आत्ता तुमची नोकरीच घालवून टाकते मी। यावरती कला म्हणते थांब 1 मिनिटं आणि कला आता पास दाखवते आणि म्हणते हे बघा 3 पास आहेत, तिघींना हात जाऊ द्या। संगीता म्हणते थँक्यू कले, तू दरवेळेला मदतीला अशीच धावून येतेस। त्यावरती आता काजू सांगते ताई तू आज जा ना। आता मात्र कला सांगते हे बघ मी काही आत वगैरे येणार नाहीये, तुम्हीच जा बरं आतमध्ये। हे बघ त्या दोघींचं रक्षण करायला कोणतरी पाहिजे ना, दोघी कुठे जातील वाहवत त्यांना कळणार नाही, त्यामुळे त्यांच्यासोबत कोणीतरी पाहिजे, काजू तू जा असं म्हणत ती काजूला आत पाठवते आणि स्वतः मात्र बाहेरच थांबते। नैना इकडे आतमध्ये येते आणि आतलं चकाचौंध सगळं दृश्य बघून नैना भारावून जाते आणि म्हणते आई कसली सजावट आहे ग, बघ ग काय भारी प्लॅनिंग केलेलं आहे। आणि अद्वैत तिला दिसतो। अद्वैत दिसल्यावरती नैना म्हणते आई तो बघ चांदेकरांचा उत्तराधिकारी अद्वैत चांदेकर। यावरती संगीता म्हणते बघ तू आता पाड जा, त्याच्यावरती इम्प्रेशन पाड जा असं म्हणत ती नैनाला मुद्दाम ढकलते आणि ते अद्वैतच्याकडे जाऊन पडते। अद्वैत तिला सावरतो आणि तिच्याकडे पाहतच बसतो। एकाच नजरेमध्ये नैना अद्वैतच्या प्रेमात पडलेली असते। अद्वैत सुद्धा थोडा वेळ नैनाकडे पाहतच बसतो। नक्की एकमेक दोघांकडे पाहतात आणि बाकीचे लोक हे सगळं पाहत असतात। नैना अद्वैतकडे मुद्दाम अगदी मादक नजरेने पाहते। अद्वैत तिला उभा करतो आणि म्हणतो लागलं तर नाही ना तुम्हाला? संगीता हे दृश्य पाहत असते आणि चला एकदाच मार्गी लागले म्हणायचं प्रकरण असं म्हणत संगीता खुश होते। अद्वैत तिला उठवतो, तुम्हाला लागलं तर नाही ना, काळजी घ्या असं म्हणून आता निघून जातो। नैना त्याला थँक्यू म्हणते। संगीता म्हणते काय पाडलंस इम्प्रेशन, 1 नंबर ग नैने असं म्हणत ती नैनावरती खूप खुश होते। अद्वैत सुद्धा मागे वळून पुन्हा एकदा नैनाकडे पाहतो आणि मग मात्र संगीताची खात्री पटते की आता या माझ्या नैनीचं या घरची सून होण्याचं स्वप्न अगदी पूर्ण होणारच। संगीता पण खुश, नैना पण खुश। तोपर्यंत अद्वैत पुढे जातो आणि त्याने वळून बघितल्यामुळे नैनीला आता फुल कॉन्फिडन्स आलेला असतो। इकडे आता संगीता देवी आईचे आभार मानते। तोपर्यंत कला आता तिकडून जायला निघत असते। कला जायला निघते त्यावेळेला तिच्या खांद्यावरती एक हात येतो आणि तो हात असतो सोहमचा। सोहम म्हणतो ताई अगं तू इथे ना, मग इथून परत का चाललीस? यावरती आता मात्र लगेचच इकडे कला म्हणते मला ना तुला 2 गोष्टी सांगायच्या आहेत, एक तर सॉरी आणि एक थँक्यू। यावरती सोहम म्हणतो का ग ताई? आता मात्र कला सांगते की अरे कसं आहे ना, त्या दिवशी मी तुझ्यावरती चिडले, तुला पासासाठी बोलले पण तू मला पास पोचवलेस त्यासाठी थँक्यू आणि चिडले म्हणून सॉरी। सोहम म्हणतो ते तर मी कधीच विसरून गेलो, पण पास मागवलेस आणि तू इथे पूजेला येत पण नाहीयेस। मग कलाला घडलेला सगळा प्रकार अद्वैत सोबत झालेलं भांडण आठवतं आणि आत कशी जाऊ, उगाच तो काही चिडका बिब्बा बोलला तर असा विचार करत कला म्हणते नाही मी काही आत येऊ शकत नाही, तू इतक्या प्रेमाने बोलवलं पण दादा तुझा दादा तिथे उगाच काहीतरी माझा अपमान करेल असं म्हणत कला आत येण्याचं टाळते। तोपर्यंत चांदेकरांचा प्रोग्राम सुरू होतो आणि प्रोग्रामची होस्ट सांगते की आज चांदेकरांची 100 वर्षाची परंपरा आता पूर्ण होत आहे। देवी आईचं महापूजा शतक महोत्सवी वर्ष आता आपण मनवत आहोत आणि यासाठी मी भालचंद्र चांदेकर म्हणजेच आबा चांदेकर यांना 2 शब्द बोलण्यासाठी स्टेजवरती बोलवते। असं म्हणत आबांना स्टेजवर बोलवलं जातं। सगळेजण टाळ्या वाजवतात। तोपर्यंत सोहम आता इकडे सांगत असतो ताई चल ना। आता कलाला त्याचा शब्द मोडवत नाही। कला विचार करते की आज माझ्या आईच्या आणि बहिणीच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो याच्यामुळेच, याचं मन कसं बरं मोडू मी? आणि कला सांगते हे बघ मी येईन पण मी मागेच उभी राहीन ना, मी फार पुढे करणार नाही, तू जा, मी इथूनच हा सगळा सोहळा बघेन। यावरती आता सोहम म्हणतो हे बघ ताई
तुला ना देवी आईच्या मूर्ती बनवण्यासाठी आम्ही रिक्वेस्ट केली, तू आमची रिक्वेस्ट मान्य केलीस, इतकी सुंदर देवी आईची मूर्ती बनवलीस आणि देवी आईची स्वतः मूर्ती घडवणारी मूर्तिकार जर अशी मागे राहिली तर कसं चालेल? ते काही चालणार नाही, तुला पुढे यावंच लागेल. यावरती कला सांगते, अरे नको रे, तू जितक्या प्रेमाने बोलवतोयस ना, तुझ्या दादाने मला पाहिलं ना की त्याचा पारा एकदम हाय लेवलला चढतो आणि त्यामुळे मी समोर आले तर उगाच काहीतरी गडबड व्हायला नको. सोहम म्हणतो, अगं इतका माझा दादा वाईट नाही आहे, म्हणजे तुला वाटतंय तसं. तुला सांगू का, त्यावेळेला त्याच्या मनामध्ये खूप गडबड चालू होती, सगळी गडबडच चालू होती आणि त्यामुळे तो असं वागला. कारण देवी आईची मूर्ती पूर्ण होणार का, त्याच्यावरती खूप प्रेशर सुद्धा होतं ना, म्हणून तो असं वागला. तू न मनामध्ये शंका कुशंका काही आणू नको, असं म्हणत आता इकडे सोहम कलाला समजवत असतो. तोपर्यंत अद्वैत पाहतो आणि त्यावेळेला आता आबा स्टेजवरती बोलायला येतात. आबा सांगत असतात की आज आमच्यासाठी खूप अगदी मानाचा दिवस आहे, आमची 100 वर्षाची परंपरा आज पूर्ण होत आहे. पण आजच्या दिवस पूर्ण करण्यासाठी खूप अडचणी आल्या, पण त्या अडचणीवरती मात करत आम्ही चांदेकर परिवाराने खूप मोठं पाऊल उचललंय आणि या सगळ्यामध्ये जर का सगळ्यात महत्त्वाची कामगिरी कुणी पार पाडली असेल तर तो आमचा नातू अद्वैत. अद्वैतने या दिवसासाठी खूप तयारी केलेली आहे, म्हणून आजच्या दिवसाला मी अद्वैतला स्टेजवरती बोलवून 2 शब्द बोलण्यासाठी सांगेन, कारण शेवटी या सगळ्याचा मानकरी तोच आहे. असं म्हणत आबा आता अद्वैतला स्टेजवरती बोलवत असतात. इकडे कला सांगत असते, सोहम हे बघ, तू म्हणतोयस ना म्हणून मी इथे थांबते खरी, पण मी पुढे नाही रे येऊ शकत, तू जा बरं, तू जा, तुमचा महत्त्वाचा सोहळा आहे, तू त्यात पार्टिसिपेट कर, मी इथेच राहून सगळं बघेन. असं म्हणत आता इकडे कला तिथूनच सगळं पाहत असते आणि अद्वैतला स्टेजवरती बोलवलं जातं. मग अद्वैत स्टेजवरती जायला निघणार तोपर्यंत इकडे आता रोहिणी आपल्या मुलाला राहुलला सांगत असते, राहुल हीच ती वेळ आहे, हीच ती संधी आहे, तुला ही वेळ गाठायलाच पाहिजे, ताबडतोब जा आणि अद्वैतपेक्षा तू कसा श्रेष्ठ आहेस ना ते आबांना आणि अख्ख्या जगाला दाखवून दे. असं म्हणत ती आता राहुलला मुद्दाम स्टेजवरती पाठवायला निघते. इकडे सोहम सुद्धा स्टेजच्या बाजूला येतो, कला मात्र मागे उभी राहते. आता सगळेजण अद्वैतची वाट पाहत असतात की अद्वैत स्टेजवरती येईल, 4 शब्द सांगेल, पण अद्वैतच्या ऐवजी समोर आता राहुलला पाहून सगळ्यांनाच खूप मोठा धक्काच बसतो. राहुल स्टेजचा ताबा घेतो आणि आबांच्या पाया पडतो आणि म्हणतो, आज सगळ्यांना मी अभिवादन करतोय आणि आज सगळ्यांचं मी इथे स्वागत करतोय. अद्वैतच्या बाबांना पण हे काही आवडत नाही आणि आबांना पण आवडत नाही, पण आता सगळेच जण स्टेजवरती किंवा मीडिया वगैरे असताना याला काय बोलायचं. पण रोहिणी मात्र खुश होते, अद्वैत सुद्धा खुश होतो, कारण अद्वैत बाकी कसाही असला तरी आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या भावंडांसाठी तो खूप भावूक असतो. इकडे राहुल सांगतो, तुमचं सगळ्यांचं स्वागत, म्हणजे आजचा हा दिवस बघण्यासाठी आम्ही सगळ्यांनी खूप मेहनत केली, स्पेशली मी. ही सगळी सजावट दिसते ना तुम्हाला, ही सुद्धा सगळी मी जातीने लक्ष करून घेतलेली आहे करून. तोपर्यंत संगीता आता सगळ्यांच्यातून बाजू काढत काढत इकडे नयनाला सीटवरती घेऊन येते आणि म्हणते, तू इथंच बसायचं, हा इथे नाही बसलीस तर तो तुला अद्वैत पाहिल तरी कसा. मग कला आता सोहमला सांगते, हे बघ मी इथेच उभी राहते, तू पुढे जा. कला एकदम लांबून सगळा प्रोग्राम पाहत असते आणि त्यावेळेला अद्वैतच्या ऐवजी राहुलला स्टेजवर बघून संगीता म्हणते, काय ग, मगाशी आपण पाहिला तो वेगळा होता आणि हा कोण आहे. यावरती नैना म्हणते, हा पण त्यांचा फॅमिली मेंबर असेल, त्याचा अटायर बघ ना, त्याचा अटायर बेट करूनच आपल्याला कळतंय की हा यांचा फॅमिली मेंबर आहे. यावरती संगीता म्हणते, मग अद्वैत कुठे गेला. कला म्हणते, अगं आपल्याला काय करायचंय, बघ तरी, हा सुद्धा त्यांच्याच फॅमिलीचा मेंबर आहे की, हा सुद्धा उत्तराधिकारी आहे या सगळ्या प्रॉपर्टीचा. आणि दोघीजणी आता राहुलकडे पाहत असतात. त्यावेळेला राहुल एवढ्या सगळ्या फुशारक्या मारताना बघून एक पत्रकार उठते आणि म्हणते, आत्ता तर आम्हाला भालचंद्र चांदेकर यांनी सांगितलं होतं की हे सगळं अद्वैत चांदेकर यांनी केलंय, मग तुम्ही काय याचं क्रेडिट घेताय. आणि रोहिणीचा चेहरा पडतो. पत्रकारांनी अचूक प्रश्न विचारत आता मात्र राहुलची भांडेफोड केलेली असते आणि आम्हाला अद्वैतचं बोलणं ऐकायचंय असं सांगितलेलं असतं. त्यावरती राहुल म्हणतो, हो दादा सुद्धा इकडे येणार आहे, आम्ही सगळ्यांनी मिळून ही सगळी सजावट केले आणि तुम्हाला माहितीये का, आजच्या आपल्या पूजेची खास थीम असणार आहे डान्स कॉम्पिटिशन. या डान्स कॉम्पिटिशनमध्ये इथे आलेल्या सगळ्यांनी पार्टिसिपेट करायचा असं म्हणत डान्स कॉम्पिटिशनची अनाउन्समेंट होते आणि आता डान्ससुद्धा सुरू होतात. सगळेजण डान्स कॉम्पिटिशनसाठी अगदी आतुरतेने वाट पाहत असताना नैना डान्स करण्यासाठी येते. नैना स्टेजवरती डान्स करायला लागते, पण त्यावेळेला नैनाने हातामध्ये मशाल घेतलेली असते. हातामध्ये मशाल घेऊन नैना डान्स करत असताना त्या मशालीमधला एक निखारा खाली पडतो आणि तो नैनाच्या पायाखाली येणार. तर आता स्वतः जाऊन कला त्या निखाऱ्यावरती हात ठेवते, जेणेकरून
नैनाचा त्याच्यावरती पाय पडू नये आणि त्यासाठी ती नैनाला बाजूला ढकलते. अद्वैत येतो, नैनाला सावरतो आणि नैनाला ढकलणारी कोण आहे हे समोर बघितल्यावरती अद्वैतचा पारा चढतो आणि तो म्हणतो, काही काही माणसांना बेसिक मॅनर्स नसतात. ॲक्च्युली कलाचा हात भाजलेला असतो, कलाच्या हाताला लागलेलं असतं, पण इकडे अद्वैतचं लक्ष नसतं. तो नैनाला सावरत असतो आणि तो म्हणत असतो, काही काही माणसांना बिलकुल मॅनर्स नसतात आणि या मुलीला धक्का द्यायला तुला काहीच नाही का गं वाटलं? हे बघ, ह्या मुलीला तर मी वाचवलेलं आहे तुझ्या ह्या धक्क्यातून, पण तू माझ्या धक्क्यातून कशी काय वाचशील? तुला मी सोडणार नाही. आमच्या पूजेमध्ये हे असला आम्ही खपवून घेणार नाही. असं म्हणत चिडलेला अद्वैत आता कलाला चुकीचं समजतो आणि तिच्यावरतीच ओरडत असतो. संगीता हे सगळं पाहते. आता संगीता समोर येऊन कलाची बाजू मांडणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार.